आता आजपासून राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत मी इथला नवीन बॉस आहे. राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत ना? अरे सौमित्र, हे बरं झालं तू आलास. हे तुला परत वेगळ्यानं सांगायला यायला नको ना. हे बघ, या राधिका सुभेदारांच्या सह्या आणि या डॉक्युमेंट्सनी सिद्ध होतं की राधिका सुभेदार शुद्धीवर येईपर्यंत मी या कंपनीचा बॉस आहे. पण ह्याच्याहून जास्त चांगलं सरप्राईज आहे माझ्याकडे. बघायचंय? आणि कागद नाही. थांब जरा. राधिका तू? हो, मी शुद्धीवर आली आणि अजून तरी जिवंत आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राधिका मसालेवर कोणीही हक्क सांगू शकत नाही. राधिका तू बेशुद्ध होतीस ना? तू होत्या, आता नाही. पण राधिका वहिनी केव्हाच शुद्धीवर आल्यात हे फक्त तुला, शनायाला आणि आयलाच माहित नव्हतं. ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू आणि शनाया तुमच्या पापांची कबुली देत होता ना, तेव्हाच त्या क्षणी त्या शुद्धीवर आल्या आहेत. राधिका, आय एम रिअली सॉरी. हो हो हो, मीच तुला तो फेक कॉल केला होता. तू माझा इन्सल्ट केला सगळ्या ऑफिस समोर आणि त्या इडियट रघुसाठी. मला खूप राग आला होता तुझा. आय वॉज व्हेरी अँग्री विथ यू आणि म्हणून मला तुझा रिव्हेंज घ्यायचा होता. पण मला तुला असं एवढं वाईट पनिश नव्हतं करायचं. तुझी त्या दिवशी मीटिंग होती ती मिस व्हावी आणि तुझा लॉस व्हावा एवढंच मला हवं होतं. आता ही गोष्ट जर पोलिसांपर्यंत गेली ना तर मला पोलिसांची खूप भीती वाटते. मला अरेस्ट नाही व्हायचं. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण एका अटीवर. शनाया, हे बघ, झालं तेवढं बास झालं. आता याच्या पुढे जो काही ऍटिट्यूड तुम्हाला दाखवतेस ना तो दाखवणं पूर्ण बंद. ओके? ही राधिका सांगेल ना पोलिसांना शुद्धीवर आल्यावर. राधिका शुद्धीवर येईल तेव्हा सगळं चित्र बदललेलं असेल. शनाया, मी आता एक अशी गोष्ट करणार आहे ज्याने ALF मधली माझी पोस्ट मला परत मिळेल. ALF मधला माझा सगळा मान सन्मान मला परत मिळेल. आणि एकदा पोस्ट मिळाली की सगळे पैसे आपले आणि आपण परत पूर्वीसारखं राहू शकू. हो, तुमचं आणि शन्याचं बोलणं मी पूर्ण ऐकलं होतं आणि तुमचा डाव काय हेही मला कळलं होतं. आणि म्हणूनच तुझ्यापासून ही गोष्ट आम्ही लपवून ठेवली आणि तुझ्यामुळे आईला पण सांगू नाही शकलो. राधिका, हे बघ, काही बोलू नका. आता तुम्ही काहीही बोलायचं नाही. जे काय बोलणार ते मी बोलणार. पण त्याआधी अजून मला कुणाला तरी बोलवायचंय. सौमित्र, अजून एक छान सरप्राईज. काहून बरं ऑफिस मध्ये काहून मला आणलं आहे तुम्ही? का आलं?
काय? राधिका, ही राधिका आहे ना? आई बाई, तू तरी एकदम ठीक ठाक आहेस का? तू तरी एकदम ठीक ठाक आहे? आई बाई, खूप बरं वाटलं बाई तुला असं पाहून. खूप तू बरी आहेस ना? मला खूप आनंद झाला बाई. तू इथं कशी? मला तर सांगितलं तू हॉस्पिटलात आहे. मला काहून नाही सांगितलं बरं तू? मला काहून नाही सांगितलं बरं? राधिका, तू पण मला काहून नाही सांगावं असं वाटलं बरं तू? आई मला तुम्हाला सांगायचं होतं पण नाही सांगू शकले कारण तुमचा हा मुलगा आपलं तुम्हाला वाटतं ना तुमचा मुलगा सुधारलाय बदललाय गुणी आहे तुमचा मुलगा खूप पण हे खरे कसे आहेत हे तुम्हालाही कळावं म्हणून बाबांना सांगून तुम्हाला इथे बोलवून घेतलंय आई. आता का मला काही कळत नाही. आई नका विचारू त्यांना हे सगळं बोलायला त्यांच्याकडे तोंड कुठे आहे मी सांगते तुम्हाला. त्यांचे इतके कपटे विचार आहेत ना आई. मला माफ करा आई सगळ्यांना माहिती होतं पण मी तुम्हाला नाही सांगू शकले. असं काहून? कारण तुला जर कळलं असतं तर तू गुरुला सांगितल्याशिवाय गप्प बसली नसती. आणि या तुझ्या लेखानं राधिका विरुद्ध जे षडयंत्र रचलंय हे कधीच कुणाला कळलंच नसतं. षडयंत्र मला काही कळत नाही राहिलं. आई मी तुम्हाला सांगते मी बेशुद्ध होते ना तेव्हा सगळेजण देवाकडे प्रार्थना करत होते का मी लवकरात लवकर शुद्धीवर यावं म्हणून. पण यांचं मात्र वेगळंच काम सुरू होतं. हे खोटी कागदपत्र तयार करत होते. कंपनीचे सगळे अधिकारी यांच्याकडे यावेत म्हणून सह्या करून घेत होते. आणि खोट्या सह्या का तर या सगळ्यांचा यांच्यावरती विश्वास बसावा म्हणून आणि सर्व अधिकारी यांच्यापाशी यावेत म्हणून. गुरुनाथ खरं आई हे बघ मी सगळं सांगतो नाही सगळं खरं सांगतो. आता काय बोलणार मी तरी. ते म्हणतात ना एकदा नाव कान फाट्या पडलं की पडलं. त्यामुळे मी किती चांगल्या हेतून काही करायला गेलो तरी शेवटी दोष माझ्यावरच येणार सगळा. आई मी तुला खरंच सांगतो मला इथे ट्रॅप करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. माझा जो काही प्रयत्न होता ना तो अत्यंत प्रामाणिक आणि कंपनीच्या भल्यासाठीच होता. खरंच प्रयत्न प्रामाणिक असते ना असं चोरून लपून तुम्हाला करण्याची वेळच आली नसते. हो लपून ठेवलं कारण आई या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का यांना सांगून केलं असतं तर मला करू दिलं असतं का.
फक्त आणि फक्त कंपनीचं काम खोळंबू नये म्हणून मी हे असं केलं. नशीब हे सगळं केलं हे कबूल तरी करतायत हे. तुम्हाला सांगते आई, यांना आता माझ्याविषयी काही वाटत नाही. यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही, आदर तर लांबचीच गोष्ट आहे. आणि आता तर माणुसकीही सोडली आहे यांनी. या अपघातात माझं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही दोघांनी सेलिब्रेट केलं असतं ना. आई, मला माहितीये ना तुम्ही दोघं जण तुमच्या स्वार्थासाठी काहीही करू शकता. आई, हे सगळं हे का करून राहिले माहितीये? कारण या कंपनीतली यांची जागा मी मिळवली आहे ना. तुमचा पुरुषी अहंकार दुखावला गेलाय म्हणून हे सगळं खोटी कागदपत्र, अधिकार वगैरे. तुम्ही आता खोट्या सह्याही करायला लागला. नाही, त्या सह्या मी नाही केलेल्या. मग कोणी केल्या? चन्याने केल्या का? हॅलो, माझा काही संबंध नाही. मी नाही सह्या वगैरे मग केल्या. कोणाचा संबंध आहे? कोणी केल्या त्या सह्या? तूच केल्यास ना? मी सांगतो. सह्या माझ्या मित्राने केल्या, आम्ही दोघांनी नाही केल्या. कोण मित्र? केडीने केल्या. सुनबाई, कोण तो केड्या फेड्या आहे ना, त्याला बोलवा. तो नाही आता इथे. मला माहिती आहे कोण आहे ते. बाबा, काळजी करू नका, आपण बोलूया त्याला. श्रेयस, रघु, घेऊन या केडीला. येस सर. जा रघु, लवकर. जसे तुम्ही तसे तुमचे मित्र. तुम्हाला चांगली माणसं आसपास नकोच होती का? आनंद भाऊजी, सौमित्र तुम्हाला समजवण्याचा किती प्रयत्न करत होते, पण तुमचा इगो मोठा होता ना. सुनबाई, आजपर्यंत यांना कुठल्याही चांगल्या माणसाला आपल्या सोबत ठेवलं नाही. फक्त हिला गुंडाळत राहिला आणि ही मात्र याच्या जाळ्यामध्ये फसत गेली. खरंच दया येते आई. तुम्ही चांगलं वागावं, पुन्हा चांगल्या मार्गाला यावं म्हणून बिचारे प्रयत्न करत होते. तुम्ही चुकताय, चुकीच्या मार्गाने जाताय, पण तुम्ही सुधाराल असा विश्वास होता त्यांना, म्हणून प्रत्येक वेळेला तुमच्या चुका पदराखाली घातल्या त्यांनी. आणि तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी? आईचे ऋण असे फेडायचे नसतात. तुम्ही तर ममतेचाही लिलाव करायला निघाला. आई, म्हणून आम्ही यांच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवत नव्हतो, कारण आम्हाला माहिती होतं की हे सुधारणार नाहीत कधीच. वा गुरु, हे काय सारखं 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 मी तुला सांगायचं, बा गुरु चांगलं वाग सगळ्यांशी, कोणाला फसवू नको, खोटं बोलू नको, आणि सारखं 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 तू तसंच वागायचं. त्यामुळे सगळ्यांच्या समोर आम्ही अपमानित व्हायचं. त्यामुळे सगळ्यांच्या समोर आम्ही मानाखाली घालायच्या. त्यामुळे सगळं मी सहज केलं. सतत यायचा ओरडा सहज करत आले. त्यामुळे मी सगळी लाज लज्जा सोडली. तुला पाठीशी घातलं, ती बाजू घेतली. मा गुरु एक दिवस सुधारेल म्हणते, सगळ्या चुका मा पदराशी घेतल्या. तू त्या आईच्या
ममतेची बदनामी केली. आई नाही असं नाही. अरे प्रत्येक आई बापाला आस असते आपल्या पोराबद्दल त्याचं कौतुक ऐकायची, त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं ऐकायची. आमच्या कारांना कधीच तुझं कौतुक ऐकू येणार नाही का रे? आम्ही सतत तुझ्यावर झालेली चिखल फेकच पाहत राहायची का? आम्ही सतत तुझी चीतूच पाहत राहायची का? कधी सुधारणार तू? कधी तुझ्याबद्दल स्वच्छ निर्मळ ऐकायला येईल आम्हाला? कधी मेल्यावर का? तू का? बाबा तू नाही रे बापा सुधारणार. तू कधी नाही सुधारणार. हरले बापा त्या समोर मी हरले. तू तू एक काउन केलं सांगतोय मी सगळं सांगतो. हे मी जे काही केलं ना ते खरं सांगतो. मी हे सगळं राधिका आणि कंपनीच्या भल्यासाठीच केलं. हो खरं सांगतो. हे बघ ती मोठी डील क्रॅक करायची होती. मला मान्य आहे सगळे आनंद पानवलकर जेनी वगैरे सगळे आधीपासून काम करतात आणि चांगलं काम करतात. त्यांचा अनुभव कमी पडतो आई. फार मोठी डील क्रॅक करायची होती मोठ्या कंपनी सोबत. पण यांना सांगून गेलो असतो तर यांनी नेलं असतं का मला? नाही सांग ना, विचार. यांना नेलं असतं का मला? नसतं नेलं. नाही विश्वासच नाही ना यांचा कोणाचा माझ्यावर. पण मला मनापासून वाटत होतं की मी कंपनीसाठी काहीतरी चांगलं करावं. हा म्हणून मी या खोट्या सह्या करून घेतल्या. यांना सांगायला गेलो असतो ना आई तर नसतं झालं हे. पूर्वी मी यांना गाईड करायचो का अशा मोठ्या डील क्रॅक करण्यासाठी. आता हे माझं ऐकतही नाही कुणी. म्हणून या खोट्या सह्या मी सगळ्या करून घेतल्या. पण खरं सांगतो हे जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त राधिका आणि कंपनीच्या भल्यासाठी केलं. खरं सांगतोय. गुरु तू शब्द फिरवतोयस. तुला फक्त या कंपनीच्या मालक होण्यात इंटरेस्ट आहे. खोटं बोलतोयस तू. अरे हो कुणाला नसतो इंटरेस्ट आई. होता मला इंटरेस्ट अजूनही आहे. कुणाला नाही वाटत? नाही सांगा ना कुणाला नाही वाटत मालक व्हावं कंपनीचं? मलाही वाटतं. माझी स्वप्न होती. आई एक गोष्ट हे कुणी नाकारू शकणार नाही. आजपर्यंत मी कंपनीसाठी मेहनत करून घाम गाळून काम केले की नाही सांगा? पॅशनेटली काम केले की नाही सांगा? नाही बाकी काही असो फक्त कामाच्या बाबतीत मला कुणी बोलून दाखव. नाही आता हे सगळे होते ना माझ्या बरोबर. त्यांनी पाहिलंय मला काम करताना. आता कंपनीचं नाव बदललंय. माणसं तीच आहेत, काम तेच आहे. माणसं तीच आहेत मिस्टर गुरुनाथ. फक्त तुम्ही बदललात आणि इतके बदललात की आपल्या सगळ्या सहकार्यांना तुच्छ लेखाला लागलात. आम्हाला सगळ्यांना कामावरून काढून टाकण्याचा चंग बांधलात तुम्ही. अन्य मी चुकलो. कंपनीला मी रसातळाला नेलं, डबघाईला नेलं, मान्य करतो. पण मला एक संधी द्या ना सुधारायची. आत्ता मला मिळत होती ही संधी. मी मिळवून घ्यायचा प्रयत्न केला तर अशी सोडून देऊ का मी? आई माझ्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता का? म्हणून मी स्वतंत्र प्रेझेंटेशन तयार केलं या कुणाच्याही मदतीशिवाय, यांना काही न सांगता. आणि ते तिथे सादर केलं आणि ही मोठी डील क्रॅक केली. यासाठी राधिकाच्या खोट्या सह्या कराव्या लागल्या मला. आणि तिने तर ते पेपर साधे न वाचता फाडून टाकले. ए गुरु तूच आता खरं सगळं काय ना ते सांगितलंयस. कुठले पेपर्स आहेत ते तुझ्या नौटंकीला ना भीक नाही टाकणार आहे मी. आणि हे सगळं खरं कशावरून मानायचं रे? नाही ना विश्वास. नाही बसणार. नाहीच नाही यांचा विश्वास नाही बसणार. सरळ दूध का दूध पाणी का पाणी करू. तुम्हीच बघा. बघा ना स्वतःच्या डोळ्यांनीच बघा.
येस मॅम. कंपनीचे अधिकाराचे पेपर्स नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आहेत.